सध्याला जिल्हा परिषदेमध्ये काय चालू आहे हे कोणाला कळेना. प्रशासनाचा जो कारभार चालू आहे एकंदरीत शिवसाहेब नवीन आल्यामुळे खालचे अधिकारी कर्मचारी काय करले ते शिवला पण अंधारात ठेवत आहेत. आता माझ्याकडे वस्तुत एक मोठं माझ्या माहितीद्वारे कागदपत्र काढलीत की आमच्यातलं एक आरोग्य सेवक आहे शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये. त्याची प्रशासकीय बदली 2025मध्ये दामणगाव वैराग तालुका बार्शी इथे झाले असून तरी पण 2025ला बदली होऊनसुद्धा तात्कालीन तिथला आमचा एमओ त्याला रिलीफ केलं नाही. नियमाप्रमाणे बदली झाल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी रिलीफ करणं महत्त्वाचं आहे. तरी पण सुद्धा काही दबावपोटी असेल किंवा काय अंतर्गत बाब असेल त्या ह्याच्यानुसार त्याची बदली तिथून झाली नाही. त्यामुळे वर्षभर तो तिथंच कामाला होता. परत प्रशासकीय बदली 2026ला परत इथं झाली. मला वाटतं मोहोळ तालुक्यात तिथूनही जॉईनिंग न होता परत इथं सीओला किंवा इतर लोकांना हाताशी धरून एमओला DHO यांना हाताशी धरून 30 मेला एक ऑर्डर काढली. पण वस्तुस्थिती बघितली की ती फाईल जुलै 9 आणि 10मध्ये सीओ साहेबाकडे आली आहे. सीओ साहेबांची सही 10 जुलैला झाली आहे पण ऑर्डर 30 मेची आहे. एकंदरीत सीओ साहेबांना पण इथं आंध्रात ठेवलं गेलं आहे. आणि आज सीओनं वस्तुस्थिती जेव्हा त्यांनी बघितली की त्यांना ते सर्व लक्षात आलं आहे. आमचे एवढंच मत आहे की असे जिल्हा परिषदेमध्ये अनेक कारभार चालू आहेत, असे थांबणं गरजेचं आहे. आणि सध्याला सदस्य पण नवीन आहेत, सदस्यांना माहिती व्हायलाच 1 वर्ष लागणार आहे. गेल्या 4 वर्षात असे भरपूर अधिकृत कामं चालेल. त्यामुळे त्या झेडपीसाठी माझी विनंती आहे की तुमच्या मतदारसंघात असेल किंवा इथं जे बेकायदेशीर कामं झाले ते आपण सन्माननीय शिवसाहेबांवर समोर आणून संबंधित विषय योग्य ते हाताळावं. आणि जी मी आज मागणी केली शिवसाहेबाला त्या वस्तुस्थितीवर जे कोण दोषी आहेत त्यांच्या कारवाई व्हावी एवढी मी त्यांना विनंती केली.